बॉलिंग अंतिम 2 ओव्हरमध्ये जबरदस्त झाली आणि बॅटिंग करत असताना आपण पाहिलं होतं एक जबरदस्त नॉक सूरजनेच खेळली, ज्याने 24 इंडिव्हिज्युअली बनवला आणि त्या जोरावरती अगदी फर्स्ट मॅच मध्ये बाजी मारली टीम दिवाने. आणि याआधी नुकतीच खाडी टीमही खेळली आणि खाडी टीमचा एक खेळ आपण लाजबाबच पाहिला, त्यामध्ये स्पेशली प्रल्हाद असतील, केतन म्हात्रे असतील, सलामीची जोडी देखील ग्राउंड मध्ये आणि फर्स्ट ओव्हर मध्ये बॉलर तयार होत आहेत सौरभ म्हात्रे. आणि दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. अंपायरचा देखील ग्रीन सिग्नल येतो. सामन्याला होत आहे सुरुवात. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, हार्डलेन बॉल आणि एज लागली आहे आणि विकेट अगदी पहिल्याच बॉल वरती सौरभ साठी धक्का पहिला. येत्या शेळी पहिलाच बॉल उडवला बॅटर सूरजने. बॉल दरम्यान चालला तर डीप स्क्वेअर लेगला चान्स नाहीये. अखेरचा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईन. सब्बा अखेर पहिला चौकार. पहिला चौकार आला बॅटर सूरजचा बॅट मधनं. सूरज देखील मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच होता आणि त्याच अनुषंगाने आत्मविश्वास देखील त्याचा नक्कीच वाढला. आणखीन एक फटका हॅमर केला यावेळेस. बॉल अगदी डीप कव्हरला चालला. बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगलचा सहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. टीम टोटल आता आपल्याला पाहायला मिळते 5 ऑन द बोर्ड. बट स्टार्ट चांगला मिळाला खाडीसाठी असे मी म्हणेन, कारण अगदी पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. ऑफ द मार्क देखील नाही झाले आणि के 0 वरती ते बाद झाले. त्यानंतर सूरज आला आणि सूरजचा बॅटमध्ये आपण एक चौकारही पाहिला. टीम टोटल आता 5 वरती. पॉवर प्लेचं हे एकमेव षटक, बिकॉज ही मॅच 4 ओव्हरची आहे. यात नंतर जो होणारा सामना टॉससाठी आताच रिपोर्टिंग करा. टीम सपाड आणि त्यांचा अगेन्स्ट मोठी देसाई. लोअर फील्ड टॉस होता. अडवा बॅटने फटका खेळलेत, मिसफील्ड आणि अखेरता घडलं काय. करण आहेत तिथे आणि करणकडनं ही मिस्टेक घडली आणि तोपर्यंत वेळ होती बॅटर्सकडे आणि रन्स कंप्लीट झाला या बॉलवरती. टोटल 3 कंप्लीट झाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मी म्हणेन, कारण लोअर फुल टॉस जसं पाहिलं हलकी मिसफील्ड झाली आहे करणकडनं आणि त्याचा फायदा इथे घेतला दोन्ही बॅटर्सने. 3 धावा कंप्लीट झाला आणि स्कोर कार्ड आता पुढे जातो या 3चा सहाय्याने. टीम टोटल 8 ऑन द बोर्ड. 8 धावा स्कोर कार्ड वरती. 4 ओव्हरची मॅच आहे आणि त्याच अनुषंगाने मी म्हणेन की मिनिमम 50 तरी, कारण 45 to 50 जर आकडा बनवण्यामध्ये यश आलं टीम दिवाला तर बॉलिंग युनिट आपण पाहिलं मागील सामन्यामध्ये देखील बॉलिंग चांगली झाली त्यांच्याकडनं. त्याच अनुषंगाने जर 50च्या आसपास रन्स बनवला तर मॅच मध्ये मजा येईल. फुल लेंथ बॉल बट लीडिंग एज, एक्स्ट्रा कव्हर आलेत बट कॅच ड्रॉप. या क्षणाला जर तुम्ही फील्ड मध्ये अशा मिस्टेक्स कराल आणि अपोनेंट टीमच्या तुम्ही अशा बॅटरला जीवनदान दिलं, जो बॅटर मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच होता त्याला जीवनदान, सूरजला जीवनदान मिळालं
आणि आता हे किती महागात पडेल हा प्रश्न नक्कीच आता निर्माण होतोय, कारण विकेट मिळू शकली असती बट कॅच झाली ड्रॉप आणि तो देखील इझी चान्स मी म्हणेन. स्कोर कार्ड आता 9 वरती. कॅच पकडायला हवी होती बट मिस्टेक झाली. आता ही मिस्टेक किती टोचेल. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट सौरभ. आता प्लेन मिस क्रॉस रँक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट देखील नाही आहे. षटक समाप्त. पहिलं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर कार्ड आहे 9 लॉस ऑफ 1 विकेट. टीम दिवा आणि रिमेनिंग अजून देखील येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे या फर्स्ट इनिंग मध्ये. पुढील मॅच जे आहे टीम सावपाड आणि त्यांचा अगेन्स्ट टीम मोठी देसाई. सो विनंती असेल की टॉससाठी लवकरात लवकर आपण पोहोचा आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा जो सामना असणार आहे टीम टायगर आणि त्यांचा अगेन्स्ट टीम भोपर. सेकंड ओव्हर. बॉलर दरम्यान या दुसऱ्या षटकामध्ये तयार होतात. आतिश म्हात्रे दरम्यान या दुसऱ्या षटकामध्ये तयार होतं. फर्स्ट ओव्हर जर आपण विचार केला तर एक झटकाही लागला आणि खेळ मी म्हणा 50-50 बिकॉज फर्स्ट ओव्हरमध्ये 9 धावा देखील आला. बट त्यातल्या त्यात खाडी टीम जास्त खुश असेल कारण फक्त 9च होत्या आणि किंबहुना विकेट देखील त्या ओव्हरमध्ये सौरभने काढली. सेकंड ओव्हर आता बॉलर तयार होतात. आतिश म्हात्रे. आतिशचा पहिलाच बॉल उडवला सूरजने. फिल्डर येत आहे डीप मध्ये. मिड विकेटला मिस्टेक होणार नाही. कॅच पकडली जाईल. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये जास्त योगदान देऊ शकला नाहीये. 6 इंडिव्हिज्युअली बनवल्या सूरजने आणि हा धक्का लागला दुसरा. विकेट मिळाली. दुसरा झटका लागला. क्रिकेटमध्ये हेच राहतं ना की प्रत्येकी मॅच एक प्लेअर म्हणून तुमच्यासाठी ही शून्यापासून सुरुवात असते. प्रत्येकी नवीन मॅच म्हटलं तर 0 पासून स्टार्ट करावं लागतं आणि तेच राहतं की बघा आपण जर विचार केला टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला भरपूर सारे दिग्गज खेळाडू आहेत पण आजपर्यंत असं एकही खेळाडू नसेल ज्याने प्रत्येकी मॅचमध्ये परफॉर्म केलं असेल. बघा एखादी मॅच चांगली जाणार आहे एखादी वाईट जाणार आहे या गोष्टी क्रिकेटमध्ये नेहमीच होतात. आणि बघा मागील मॅचमध्ये सूरजने लाजवाब खेळ दाखवला बट या मॅचमध्ये तितकाच योगदान तो आपल्या टीमसाठी देऊ शकला नाहीये. बट क्रिकेट इज अ टीम गेम. फुल लेंथ बॉल समोरच्या दिशेने फटका खेळला. फिल्डर येतात आता लॉंग ऑनला. बॉल फील्ड होतोय. रनआउटची शक्यता आणि जो इशारा तिथे केला फिल्डर आय थिंक लॉंग ऑनला सौरभ आगे. आणि सौरभ जे सांगतोय ना ते मला देखील समजलं की कदाचित बॉल कलेक्ट करण्याऐवजी जर बॉलर थोडे बाजूला जरी झाले असेल तर डायरेक्ट हिट होता. म्हणून कधी ना बॉल फील्ड करत असताना स्टंपच्या मागे उभं राहणं फार महत्वाचं राहतं. कारण जेव्हा तुम्ही स्टंपच्या मागे उभं राहता ना तेव्हा तुमच्या फिल्डरला तो चान्स मिळतो डायरेक्ट हिट करण्याचा. आणि तिथेही जर कदाचित आतिश स्टंपच्या मागे उभे राहिले असते तर डायरेक्ट हिट डेफिनेटली होता. आता ही सिंगल कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. टीम टोटल आता जर आपण पाहिली तर 12 ऑन द बोर्ड. 12 धावा स्कोर कार्ड वरती आणि अजूनही या सेकंड ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. नेक्स्ट बॉल. बॅक ऑफ लेन पुलचा फटका आला. फिल्डर येत आहेत करण. कॅच पकडली जाईल. मिळेल विकेट. झटका आता आणखीन एक टीम दिवा आला आणि आता दिवा टीम साठी अडचणी वाढतात कारण टॉप ऑर्डर ढासळलाय. धक्का हा लागला तिसरा अवघ्या 12 धाव्यांवरती.
गाडी अडकली आता टीम दिवासी, कारण या क्षणाला पार्टनरशिप हवी आणि त्याच क्षणाला विकेट चाललेत. 12 धावेंवरती तिसरा झटका लागला. न्यू मॅन इन ॲट नंबर 5 बॅटर भावेश आता क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्याकरिता आलेत. पार्टनरशिप हवी आहे या क्षणाला टीम दिवाला, आणि येत्या क्षणी उडवला भावेशने आणि पाठवला बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. भावेशन अँड बॉल आउट, सिक्सर. भरपूर सारे फटके हवेत आणि येत्या क्षणी पगलास बॉल डीप मिड विकेटचा वरनं. आणखीन एक फटका, यावेळेस पुलचा फटका आला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. आणि कंप्लीट झाल्या दरम्यान या बॉलवरती रन्स 2 आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 षटकांचा आणि 2 षटकांचा किरता 20 धावा स्कोर कार्ड वरती आणि झटके लागले 3 टीम दिवाला. आणि अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. सुरुवात करा. थर्ड ओव्हर बॉलर तयार होतोय केतन म्हात्रे. दरम्यान या तिसऱ्या षटकामध्ये तयार होतोय केतन म्हात्रे थर्ड ओव्हर मध्ये. बट पहिला 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर स्कोर कार्डला पाहता आपण हेच म्हणूया की 50-50 खेळ राहिला. पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावाही बनला, 3 विकेटही आले आणि अजूनही येत्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जे मी सांगितलं की मिनिमम 45 to 50 जर बनतील तर मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते. आणि पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आणि थेट पाठवला या प्लॉटचा बाहेर. षटकार. पहिलाच बॉल जसा मिळाला स्लॉट मध्ये त्याचा वरती प्रहार केला. बॅटर सुमित चा बॅट मधून हा षटकार येतो. चांगली सुरुवात या ओव्हरची. केतन म्हात्रे मागील मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच होता, पण त्याचाच अगेन्स्ट अगदी पहिलाच बॉल सिक्सर येतो. नेक्स्ट बॉल आणखीन एक उडवलाय लॉफ्टेड ड्राइव्ह. बॉल हवेमध्ये, बॉल गॅप मध्ये, हा की बॉल जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. जबरदस्त होता आहे. कुठेतरी पहिल्या 2 षटकांमध्ये मी म्हटलं 50-50, पण या 2 फटक्यांनी आता टीम दिवाला या मॅच मध्ये पुढे नेलं. कारण आता स्कोर कार्ड जर आपण पाहिला 3-0 30 ऑन द बोर्ड. 30 धावा स्कोर कार्ड वरती. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अजूनही या ओव्हर मध्ये 4 बॉल बाकी आहेत आणि यात नंतरही 1 षटक आहे. टोटल 10 चेंडू अजूनही आहेत. आणि अशा प्रकारे जर बॅटिंग झाली तर डेफिनेटली 50+ टोटली आपल्याला या पहिल्या सत्रामध्ये बनवताना टीम दिवा पाहायला मिळू शकते. आता काही चर्चा बॉलर सोबत नक्कीच झाल्या, कारण टीम खाडीला देखील ठाऊक आहे की जर या पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी जर टोटल 50 किंवा 60च्या मध्यस्थी पोहोचला तर त्यात नंतर कार्य अवघड होणार आहे. सेकंड इनिंग मध्ये इतकंही सोपं जाणार नाहीये टीम खाडीला हा टोटल चेस करणं. कटर टाकला, बट आणखीन एक उडवलाय स्लॉट मध्ये, आणखीन एक, आणि पाठवला बॉल लॉंग ऑनचा वर्ण हवाई यात्रेसाठी. आणखीन एक तडाका. षटकार. 6.
तुफानी बॅटिंग सुरू आहे. बॅटर सुमित 3 चांगले फटके या पहिल्या 3 चेंडूंवरती त्यांचा बॅटमधनं आलेत. आणि महत्वाची ही गोष्ट राखली की ज्या प्रकारे बॉलिंग सुरू आहे पहिले 3ही चेंडू जर आपण पाहिले तर 3ही चेंडू बॅटरच्या रेंजमध्ये टाकलेत केतनने. आणि रेंजमध्ये पडलेत खरे बट ते डिपॉझिट करण्याचं काम सुमितने देखील चांगल्या पद्धतीने केलं. 2 षटकार 1 चौकार या ओव्हरमध्ये आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. आणि स्कोर कार्ड आता 36 ऑन द बोर्ड आणि दबाव आता केतन म्हात्रेवरती. कारण बघा तुम्ही फील्ड प्लेसमेंट कशा प्रकारे सेट करा बट जर तुम्ही बॅटरच्या स्लॉटमध्ये बॉल टाकाल ना तर मोठे फटके येण्याची दाट शक्यता त्या क्षणाला आहेच. आता जर आपण विचार केला तर सिली पॉइंटला आपल्याला प्रल्हाद पाटील पाहायला मिळतात जरूर. नेक्स्ट बॉल आता बॅटचा टोइनला लागला. फिल्डर आहेत लॉंग ऑफला बॉल फील्ड केला जातोय. मिळेल फक्त सिंगल. बट सुमितच्या या बॅटिंगने ना टीम दिवाला पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक देखील आणलंय. आणि टीम दिवाला सध्या सगळीला एक चांगल्या टोटलच्या दिशेने तो घेऊनही चालला. कारण उल्लेखही आपण केला की 50+ टोटल जर बनवला टीम दिवाने तर त्यांचा बॉलिंग युनिटमध्ये देखील तो दमखम आहे की तो टोटल ते डिफेंडही करू शकतात. राऊंड विकेट बॅक ऑफ लेंथ होता. पडल्यानंतर बॉल राईजही झाला. गती कमी होती. येतो डॉट. आणि आता या ओव्हरमध्ये शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी आहे. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. आता काही चर्चा सुरू आहेत दोन्ही बॅटर्स मध्ये. आणि महत्वाची हीच गोष्ट राहणार की अंतिम बॉलवरती डेफिनेटली मोठ्या फटक्यासाठी जाताना आपल्याला बॅटर पाहायला मिळेल. कारण मोठा फटका जर आला तर हे षटक पूर्णपणे प्रोडक्टिव्ह राहणार आहे टीम दिवासाठी. बॅक ऑफ लाईन टॉप एज बॉल दरम्यान आता फायनल क्लास चालला. बॉल फील्ड होतोय. मिळेल फक्त सिंगल. आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. आणि 3 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 38 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स टीम दिवा. आणि अजून 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या 17 मध्ये. फक्त साबे गावासाठी नव्हे तर संपूर्ण कल्याण डोंबिवली क्रिकेटसाठी अभिमानाची गोष्ट लागली की साबे गावचा आपला सुपुत्र एक जबरदस्त खेळाडू यावर्षी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये रुद्र निलेश पाटील आपल्याला श्रीनगर के वीर या टीम मध्ये खेळताना दिसणार. ती त्याची मेहनत आहे आणि तोच चांगला पाठिंबा साबे गावने त्याला दिला. आणि हीच प्रार्थना आपण करूया की या पर्वामध्ये सीझन 3 मध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये तो जबरदस्त खेळ दाखवेल आणि आपल्या विभागाचं नाव आणखी उंचावेल. आणि त्याचला देखील या स्पर्धेकडनं आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. यावर्षी खरं तर भरपूर सारे आपले ग्रामीण खेळाडू इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग साठी सिलेक्ट झालेत. त्यामध्ये आपण प्रत्येकी वर्षी बायकर मॅन केतन म्हात्रेला तर पाहिलेच पण यावर्षी ऋतिक पाटील देखील खेळणार आहेत टायगर्स ऑफ कोलकातामध्ये. रुद्र निलेश पाटील ज्यांचा जस्ट मी उल्लेखही केला तेही खेळणार आहे श्रीनगर के वीर मध्ये. आणि या पर्वामध्ये आमच्या भिवंडीमधनं पवन केरेही खेळणार आहे. विवेक शेळारही खेळणार आहे. प्रामुख्याने त्या आधी 2 सीझन मध्ये जयेश पाटीललाही आपण विसरू शकत नाही. ते देखील दिल्ली सुपर हिरोज मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फुल टॉस बॉल होता समोरच्या दिशेने फटका आणि फिल्डर लॉंग ऑनला येत आहेत आणि बॉल फील्ड होतो. आणि त्यातल्या त्यात आणखीन आपल्या ग्रामीण विभागासाठी आणखीन एक आनंदाची गोष्ट आली की 2026 IPL चा मिनी ऑक्शन आपण पाहिला. आणि त्याच मिनी ऑक्शन मध्ये आपल्याच ग्रामीण विभागामधला शहापूर तालुक्यामधला शिरे गावामधला ओमकार तारमाळे 30 लाखाच्या बिल्ट वरती सनरायझर हैदराबाद टीम साठी खेळणार आहे. तीही आपल्या ग्रामीण विभागासाठी आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट राखली.
म्हणून हेच मी सांगतो ना की मेहनत चांगली असेल आणि संयम जर असेल आणि सातत्याने प्रयत्न करण्याची तयारी जर असेल ना तर यश देखील तुमच्या पदरामध्ये पडतं. रन घेण्याचा प्रयत्न केला गेला, रनआउटची विकेट नक्कीच मिळणार आहे आणि बॅटर दरम्यान बाद होणार आहेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. भावेश बघा आज जेही आपले ग्रामीण खेळाडू स्पेशली टेनिस बॉल असेल, मी ओमकार तारमाळेचा देखील उल्लेख केला तोही असेल, या सर्व खेळाडूंच्या करिअरनं आपल्याला एक गोष्ट शिकवतो की संयम बाळगा, सातत्याने मेहनत करत राहाल. कारण अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. कारण जर यशाची उंच शिखर गाठायची आहेत ना तर त्या प्रकारे मेहनतही मित्रांनो करावी लागते. ज्या जगामध्ये ना मित्रांनो एखाद्याना भिकारीला भीक मागत असताना रडावं लागतं ना, त्या जगामध्ये तुम्ही ही अपेक्षा कधीच ठेवू नका की कोणती गोष्ट तुम्हाला सहजरित्या मिळेल. हा फटका लाजवाब आला, स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला पाठवला लॉंग ऑनचा वरनं, षटकार 6. षटकार येतो, स्कोरकडे आता जाऊन पोहोचला 46 वरती. बघा जी गोष्ट मी एक कडू सत्य नुकतंच सांगितलं की ज्या जगामध्ये भिकाऱ्यालाही भीक मागत असताना रडावं लागतं त्या जगामध्ये तुम्ही कधी अपेक्षा नका ठेवू की तुम्हाला काही फ्रीमध्ये मिळेल. प्रत्येक ही गोष्ट मिळवण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न मेहनत करावीच लागते. कारण फ्रीमध्ये कधीच काही मिळत नसतं. आणि महत्त्वाची गोष्ट सक्सेस अचिव्हमेंट ही गोष्ट आहे ना ती प्रत्येकी वेळेला तुम्हाला टेस्ट करेल, तुमची परीक्षा घेईल, तुमच्या आणखीन मेहनतीची वाट ती पाहिल आणि तेव्हा जाऊन तुमच्या नशिबामध्ये यश हा शब्द येईल. आणि त्याच अनुषंगाने खेळाडू म्हणून कोणत्याही स्पोर्ट्समध्ये ना खेळत राहणं, प्रयत्न करत राहणं महत्वाचं राहतं. फिल्डर येतात आता आणि मिस्टेक. बघा जेव्हा त्या फिल्डरने स्टार्ट घेतला ना हलकी स्लिप ते तिथे झाले आणि तेव्हाच वाटलं की कॅच ड्रॉप होऊ शकते आणि तेच झालं. आणि तोपर्यंत कंप्लीट झाला रन्स 2. बट सुमित काय जबरदस्त खेळी करतोय. कारण 2 ओव्हर नंतर गाडी अडकली होती दिवा टीमची, 3 विकेट गेले होते. पण त्यात नंतर एका एंड मध्ये उभा राहिला सुमित, खंबीर राहिला आणि खंबीर राहून एक जबरदस्त इनिंग खेळला तो आपल्या टीमसाठी. नेक्स्ट मॅच चला टॉपसाठी या टीम सापाड आणि टीम मोठी देसाई. सापाडवाले आलेत आणि योग्य वेळेवरती आलेत. चला टीम मोठी देसाईचा कॅप्टन आपण या. फुल टॉस बॉल पॅन वरती रेसच्या साने वळवला बॉल आणि पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चौकार 4. पिंटा शेठ पाटील साहेबही आलेत आणि साहेबांनी नवीन विक्रम रचला या सीझन मध्ये. संपूर्ण अंपायर्स कॉमेंटेटर्सला त्यांनी त्यांच्या स्पर्धेमध्ये सापाड चषकामध्ये अगदी स्पोर्ट्स बायसिकल देऊन प्रत्येकी कॉमेंटेटरचा अंपायरचा सन्मान पिंटा शेठ पाटील साहेबांनी केलं आणि त्यांचंही शुभागमन झालं. मी दादांना विनंती करतो या पण मंचावरती आपलंही सावेगाव चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आहे बट नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2. आणि जर आपण पाहिलं अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त सुमितचा बॅटिंगच्या जोरावरती इंडिव्हिज्युअली बनवलेल्या आहेत सुमितने. काय लाजवाब इनिंग लागली सुमितची आणि सुमितच्याच इनिंगच्या जोरावरती 54 बनवण्यात आलं आणि 55चा एक चांगला टोटल सेट केला टीम दिवाने अगेन्स्ट टीम खाडी. टॉस आपण करणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील जगदीशजी पाटील सर. धन्यवाद. थँक्यू. चला टीम मोठी देसाईचे कॅप्टन याचा आपण टॉस करण्यासाठी मोठी देसाई. चला आज दरम्यान क्रिशा सुशाल स्पोर्टचे ओनर कुशाल श्रीशा स्पोर्टचे ओनर्स सन्माननीय पिंटू शेठ पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आता जी स्पर्धा झाली नामांकित स्पर्धा पाहायला मिळाली ती स्पर्धेची चर्चा निश्चित सर्वांमध्ये होते कारण तिथे सर्वांना
कॉमेंटेटर, अंपायर्स, प्रेक्षक वर्गाला सुद्धा बायसिकल होत्या. यंदाच्या सीझनची भली मोठी स्पर्धा आपण पाहिली. चला याचे मोठी देसाईचे कॅप्टन टॉस साठी या लवकर. पिंटू शेट पाटील आपण सुद्धा या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. या हॅलो, आपण टास्क करतोय. पिंटू शेट पाटील साहेबांना विनंती असेल या मंचावरती आसन सभा. आपले कल्याण बॉल कधी हरवला कुठला तर नवीन कुशाल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाट त्याच्या विरोधात मोठी देसाई. टेल आलाय. टॉस जिंकलाय. डिसिजन फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला सामना लगेचच सुरू होईल या ठिकाणी. दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीतीला पहिला मॅच आहे. टीम दिव्याच्या विरोधात काडी संघ. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं जीवदानी आई क्रिकेट संघ आयोजित साबेगाव ट्रॉफी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जिथं टीम काडी संघ प्रथम बॅटिंग करत असताना दिवा टीमने बनवल्या त्या 54-55 टार्गेट या मॅच मध्ये सुमित भोईरने चांगली बॅटिंग केली. तिसऱ्या नंबर वरती येत असताना चौकार षटकार त्याच्या बॅट मधून सातत्याने पाहिला आणि त्यानंतर एक चांगला स्कोर बनवला खाडीच्या विरोधात. दोन्ही संघ बलवान आहेत, बलिष्ठ आहेत, एकमेकांसमोर बऱ्याच वेळा आल्यात. मात्र आता निमित्त आहे ते साबे ट्रॉफीचं आणि या मैदानावरती आता पाहतोय आपण सलामीची जोडी. ओपनिंग प्लेयर केतन मात्रेच्या जोडीला सूरज फौजदार आणि गोलंदाजी मार्क वरती सूरज चौथे. मॅच इज ऑन. 24 बॉल करायचे आहेत तुम्हाला. धाबा 55. लेट्स प्ले. पहिलाच बॉल विकेट केलाय. फटका चांगला बॅटच्या रडारामध्ये उडवलाय बॉलला लॉंगांच्या वरून. पहिल्या बॉलवरती केतनच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट.
मोठा फटका आलाय. 55चं टार्गेट असताना गोलंदाज सूरजच्या विरोधात केतनच्या बॅट मधून हा फटका होता. अगदी स्टँड अँड डिलिव्हर जागेवरती खेळत असताना बॅटच्या अगदी रडारामध्ये आलाय आणि सहाणे अकाउंट ओपन करतोय. संघाचं स्वतःचं अकाउंट ओपन केलं जात आहे 6 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बिग हिट. बॉल हवेत आहे. फिल्डर नाही आहे जवळपास. अगदी स्क्रीन समोर. वन बाउन्स. 4 चौकार. सुप्पा बॅटिंग पाहतोय केतन मात्रेने. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगला खेळ केला होता. सचिन पाटील आणि सनी मात्रे यांच्या वतीने केतन मात्रेसाठी लागोपाठ 3 षटकारांसाठी कॅश प्राइज आहे. 2000 रुपयाचा बॅक टू बॉलर्स केल्यात. स्वतःच्या गोलंदाजीवरती अडवलंय. झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र वन बाउन्स होता. चांगला प्रयत्न राहिलाय. सूरज चौथीला पाहतोय. पॉवर प्लेचं एकमेव षटक आपल्या टीमच्या वतीने पहा मिळतोय. अतिशय चांगला सामना होईल. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दिव्याच्या विरोधात खाडी. पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. सरळ लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येतोय. एकच धामेल. गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. एकूण धावा झाल्या त्या बिनबाद 11. 4 चेंडूंचा केस संपलाय. सुरेश फौजदारला पाहतोय स्ट्राईक वरती येत असताना. याच्यानंतर सामना पहा मिळाला आपल्याला कुशल स्पोर्ट शिशालेबन सापाड च्या विरोधात जय हनुमान मोठी देसाई असा सामना. अत्यंत चांगला ग्राउंड पाहतोय आपण. ड्रम्पिंग ग्राउंड. फुल टॉस. फायदा उठू शकले नाही सूरज फौजदार. मिसफील्ड झाली. 102 मध्ये रूपांतर होत असताना पाहायला मिळालं. फिल्डिंग करत असताना तुम्हाला स्टँडर्ड जपावा लागेल जेणेकरून चांगला एफर्ट येत असताना. मागच्या पहिल्या 2 सामन्यामध्ये पाहिलं विपक्ष टीमने भरपूर खराब फिल्डिंग केली. जवळजवळ एकाच इनिंग मध्ये 6 झेल सोडले. त्यामुळे त्यांना पराभूत व्हावं लागलं. असे किस्से असतात मैदानावरती असताना. त्यावेळेस तुम्हाला विचार विमर्श करावा लागतोय. कॅचेस विन द मॅचेस असं का म्हटलं जातोय. नेक्स्ट बॉल. सूरज चौथे. फुल टॉस. इट्स नो बॉल. अंपायर सिग्नल. 1+1. 2 धावा. पुढचा चेंडू फ्रीट. आणि असे चेंडू तुमचे घात करत असतात. सातत्याने आपण क्रिकेटमध्ये असे किस्से पाहिल्यात की चांगला खेळ चालला असताना एखादा चेंडू तुमचा खराब आला की मग मॅचची सिच्युएशन बिघडते. तशाच पद्धतीचा चेंडू. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. या बॉलवरती 2 धावा सुद्धा मिळाल्या. एक सुवर्ण संधी आता केतन समोर आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. नेक्स्ट बॉल पाहायला मिळेल. या बॉलवरती एका दुसरा मोठा फटका आलाय. चांगला फटका. स्पीड साऊंड. चेंडू आर पार ग्राउंड पार. षटकार.
चला देवा संघ फिल्डिंग लावा. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावसंख्येचं षटक आलं. किरण पाटील आणि सनी म्हात्रे यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 2000 रुपये केतन म्हात्रेला. चला फिल्डिंग लावा. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावसंख्येचं षटक आलं. त्यामुळे तुम्हाला विचार करावा लागेल की केलेल्या चुका आपण एक नो बॉल फेकला त्याच्यावरती तब्बल 8 धावा आल्या. आता इथून कमबॅक करावा लागेल दिवा टीमला जेणेकरून या मॅच मध्ये राहायचं असेल तुम्हाला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला फिल्डिंग करावं लागेल. मात्र केतनला रोखायचं कसं हा सुद्धा गेम प्लॅन बनवावा लागेल तुम्हाला. 55 धाबा या मैदानामध्ये माग नाहीयेत कारण सकाळपासून सातत्याने एकेपट्टीवरती धाबा होतात. गोलंदाज दुसरं षटक कौशलला पाहतोय. सूरज साठी बिनबाद 21 ही धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप लो फुल टॉस. पंच बाहेर निघाल्यात. वाईट चा इशारा केला जातोय. एक धाबा अबांतर स्वरूपाने मिळाली आहे. 22 22 धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. सध्याच्या घडीला पाहतोय आपण फटका चांगला. स्वीट साऊंड फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑफला टिपलाय झेल. संपलाय सूरज फौजदारचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. विकेट मिळाले. पहिला विकेट मिळाले. सुरेश फौजदारची 1 डाऊनला पाहतोय आपण खेळाडू. सौरभ म्हात्रेला पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू. मॅच मध्ये 55चं टार्गेट होतं. पहिल्या ओव्हर मध्ये 21 आल्या. त्यानंतर आलेली विकेट. पुन्हा एकदा स्लोअर फेकला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच जामेल. दुसरीचा प्रयत्न. यस नो आणि अखेरकार रनआउटचा संधी निर्माण झाली होती. पाया 2 धाबा अतिशय जलद गतीने पूर्ण केल्या गेल्यात. 2 रन्स पूर्ण करत असताना थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली या 2 खेळाडूंमध्ये. मात्र अखेरकार 2 धाबा कंप्लीट करत असताना दुसरे षटक मार्गस्थ आहे. चांगल्या धाबा सुद्धा आल्यात कार्डिफ संघाच्या. पुन्हा एकदा पटका चांगला. कॅचिटचा कॉल. कॅच. ओ जबरदस्त कॅच टिपला तिथे. भावेश भगत अप्रतिम झेल. कार्बन कमाल. बॅटर बाद और दुसरा धक्का लागला कार्डी टीमला. चांगला कॅच टिपला गेला आणि ज्या फलंदाजाने तिसऱ्या क्रमांकावरती येऊन मोठा पडका खेळायचा प्रयत्न केला सौरभ म्हात्रेला बाद केला.
चौथ्या क्रमांकावरती पाहतोय अनिकेत निगोकर, मात्र केतन मात्रे अद्याप मैदानामध्ये तोपर्यंत अशा पल्लवीत असतील. मोठे पडके खेळ पहिल्याच ओव्हरमध्ये चांगला अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं. 55चं टार्गेट होतं, मात्र या मॅच मध्ये त्याने सुरुवात चांगली करून दिली आहे. मागच्या सामन्यात सुद्धा मोठी धावसंख्या उभी केली आज टीमने. 75 धाबा कुठल्या दातिवलीच्या विरोधात आणि आता 55 धाबांचं टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा स्लोअर हलकसा अपील करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील आहे. पंच या ठिकाणी आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. सुनील भोईर सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेगला दीपक चौधरी यांना पाहतोय. चांगला कमबॅक करत असताना पाहतोय आपण कौशल हा गोलंदाज. फुल टॉस आणि असे पटके फुल टॉल वसूल करत असताना लॉंगेस्ट षटकार. थँक्यू. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर पाहतोय आपण षटकार आलाय अनिकेत निगोकरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफस्टंप कव्हर केलाय, चेंडू गेलाय डॉट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 1 पीस आले, मात्र या ओव्हरमध्ये धाबा फक्त आल्या त्या 9 आणि एकूण टोटल जर पाहिले तर 30 धाबा झाल्यात. स्कोरबोर्ड वरती बनवायच्या होत्या 55, तुम्हाला अद्याप गरज आहे ती 25. चला पाणी घेऊन जा. 12 खेळाडू आपण पाणी घेऊन जा. 30 धाबा झाल्यात. 12 चेंडू 25 ची गरज आहे टीम काढीला. खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये 30 आल्यात. आता 25 धाबा बनवायच्या आहेत. 12 मध्ये 30 आल्यात, 12 मध्ये 25 आता खाडी टीमला बनवायच्या. सध्या तर पाहिलं तर 2 खेळाडू बाद झाले. सुरेश फौजदार आणि सौरभ म्हात्रे हे बाद झालेत. केतन आणि अनिकेत निगुकर ही जोडी मैदानावरती पहा मिळते आपल्याला. दिवा संघाच्या वतीने 3रं षटक. दीपक ला पाहतोय आपण. ओव्हर नंबर 3. चला सामना सुरू होते. पुन्हा एकदा मॅचची सिच्युएशन पाहिली तर 50-50 सामना अद्याप आहे. मात्र चौकार षटकार आले तर सामना काडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. विकेट मिळाली, चेंडू डॉट आले तर सामना दिवा टीमच्या बाजूने. मात्र त्यासाठी तुम्हाला चांगले प्रयत्न करावे लागतील. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला. कॅचिंगचा कॉल
ओहो कॅच की मॅच जबरदस्त कॅच टिपला कॅच ऑफ द डे विकी होते त्या ठिकाणी डिपिश काबारला झेल टिपला जबरदस्त अनबिलीव्ह कॅच तमा जरा प्रेक्षक तिकडे बसल्यात आपण पहा जरासा ग्रामस्थ मंडळ तमा बाहेरून बोलू नका आम्ही योग्य तो डिसिजन देऊ हरकत नाहीये त्या ठिकाणी तांबा तांबा हरकत नाही आपण पाहू त्या ठिकाणी आणि आमचे स्वयंसेवक सुद्धा आहेत लाईन 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 पाहावी लागेल लाईनीच्या आतमध्ये ना आतमध्ये या सात मध्ये खेळाडू बाद होईल स्वयंसेवक आपण सुद्धा जेव्हा चेंडू येतो ना तेव्हा थोडासा निर्णय द्या कारण विनाकारण काहीतरी नको चला डिसिजन द्या स्वयंसेवक बघा आउट आहे पहा तुमचे 12 खेळाडूंनी सुद्धा पाहिलंय का याच्यासाठीच आम्ही वेळ घेतला की कोणत्या संघावरती अन्याय नको कारण एखादा निर्णय चुकीचा निर्णय मॅचचं सिच्युएशन बिघडून टाकतोय त्यामुळे आम्ही थोडासा वेळ घेतला हरकत नाही या फलंदाज बाद आहे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय प्रल्हाद पाटील आलाय फटका चांगला आहे ते सुद्धा डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत एकच धाव मिळेल विकेट नंतर आलेली एक धाव पाहतोय आपण दीपक काकाला पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक आहे सामन्याचं सिच्युएशन तुम्हाला निश्चित सांगेल की आता ओ चांगला बॉल स्लोवर फेकला होता चेंडू कीपर पुढे सरकलाय डॉट बॉल आलाय डॉट बॉल येत असताना पाहतोय आपण चांगले पोझिशन बनत असताना मात्र प्रल्हाद पाटील दोन्ही चांगले खेळाडू मैदानावरती आहेत बॅटच्या रेंज मध्ये आला तर निश्चित चौकार षटकार पाहायला मिळेल त्यासाठी तुम्हाला एक रणनीती आखावी लागेल की आता इथून पहिल्या चेंडूवरती विकेट आली त्यानंतर एक धाव त्यानंतर डॉट म्हणजे 3 बॉल वरती फक्त एकच धाव आली आहे त्यामुळे 9 बॉल 24 ची गरज आहे मॅच मध्ये 9 चेंडू 24 धावा कराव्या लागतील लिडिंग एज आहे फटका चांगला आहे बॉल चाललाय वळण घेतलंय
म्हणजे तोपर्यंत 2 धावा तिसऱ्या धाब्यासाठी निघाल्या. तिसरी धाव कंप्लीट केली गेली आहे. 3 धावा, कारण चेंडू भवऱ्यासारखा फिरला शॉट लेगला पडल्यानंतर 3-3 कॅड वाले आणि तोपर्यंत 3 धावा घेण्याचा अवधी होता. त्यामुळे 8 बॉल करायच्या त्या अद्याप 21 धाबा. 8 चेंडू 21 धाबांची गरज आहे. अद्याप 2 चेंडूवरती एखादा मोठा पडका येणं अपेक्षित राहील टीम खाडीसाठी. मॅच मध्ये वापसी करायची असेल तर तुम्हाला तेवढा मोठा पडका शोधावाच लागेल. तुम्हाला आता या मॅच मध्ये हौसला बुलंद ठेवावा लागेल, कारण जेणेकरून मॅचची सिच्युएशन पाहिली तर अगदी 50-50 अद्याप सामना वाटतोय. मात्र 8 बॉल आहेत. या ओव्हरमध्ये 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. दीपक काका ज्याने कमबॅक करावा लागेल त्या मॅच मध्ये. दुसरीकडे प्रल्हाद पाटील पुन्हा एकदा बॅटचा पेस खोलतो, त्याच ठिकाणी चेंडू आलाय. फिल्डर नाही आहे आता. मात्र धाबा येथे सुद्धा 2 मिळतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. 2च धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. 7 चेंडू 19 धाबा करायचे आहेत. आता सामना पाहतोय आपण. दीपक कमबॅक करत असताना या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 9 धाबा आल्या आणि या ओव्हरमध्ये दीपक चांगली गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल आहे. एखादा मोठा फटक्याची गरज आहे. मोठा फटका शोधावा लागेल टीम खाडीला, कारण अभी नाही तो कभी नाही, कारण आता तुम्हाला स्टँड बनवावा लागेल. पुढे आल्या, फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, षटकार, 6 धावा, गुड शॉट. पाणी पाणी पाहिजे. 12 खेळाडू जाईल मैदानामध्ये. जा लवकर, आपण 7 मध्ये 13 बनवायचे आहेत. मी सांगितलं की एखादा मोठ्या फटक्याची गरज आहे, कारण हौसला त्यांचा बुलंद करायचा असेल तर तुम्हाला मॅच मध्ये राहायचं असेल तर एखाद्या मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो फटका तसाच पाहिला प्रल्हाद पाटीलच्या बॅट मधून. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की तुम्हाला मॅच मध्ये तुमचे हौसले बुलंद करायचे असतील तर तुम्हाला एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे. म्हणून सांगितलं जातं की मंजिल उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. मात्र हौसला बुलंद ठेवलाय प्रल्हाद पाटीलने. डान्सिंग डाऊन द विकेट आले, षटकार टोकला आणि या मॅच मध्ये पूर्णपणे वापसी केली आहे. मात्र दिवासाठी संघासाठी अद्याप सामना संपला नाही आहे. 6 मध्ये 13 करायचे आहेत धाबा खाडीला. चला, सामन्याचा रिदम तोडू नका प्लीज. जास्त वेळ घेता तुम्ही, लक्षात ठेवा दोन्ही टीम्स. 6 मध्ये 13. विकेट पाहिले जातील, कारण प्रथम बॅटिंग करत असताना दिवा संघाचे 4 विकेट गेले होते. काडीचे आता 3 गेल्यात. म्हणजे तुम्हाला 12 धाबा सुद्धा चालतील या मॅच मध्ये. आणि टॉस सुद्धा काडी संघाचा होता, त्यामुळे त्यांना प्लस पॉइंट आहे. 6 चेंडू 13 ची गरज. चला अनिकेत, पहिलाच बॉल स्लोवर फेकला, हलकसा अपील करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय डॉट. अनिकेत निगुकरला पाहतोय आपण. स्लॉक स्वीप करायचं होतं. पहिला चेंडू डॉट. अनिकेत पाटीलला पाहतोय आपण. 5 मध्ये आता 13. 5 बॉल 13 ची गरज आहे. 2 बिगिट करावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा फिरले, पटका चांगला, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. 1 बाउंड 4.
तथापि सामना इन झाला नाहीये. एखादी विकेट एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करून देईल टीम दिबा संघाला. तर दुसरीकडे काडी संघ अद्याप खेळ चांगला चाललाय या काडी टीमचा. एका दुसरा डॉट चेंडू त्यानंतर मोठा फटका असं चित्र आपण पाहिलंय मॅच मध्ये. त्यामुळे आता अनिकेत निगुकर स्ट्राईक वरती आहेत. 4 बॉल 9 बनवायचे आहेत त्यांना या मॅच मध्ये. अनिकेत पाटीलच्या विरोधात फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फोल्डर ठेवण्यात आलाय. पुन्हा एकदा फटका चांगला हवेत आहे. कॅच आउट. पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी करतोय दिवा संघ. फलंदाज बाद. 3 बॉल करायचे धावा 9. नाव दाबा. अनिकेत पाटील मॅच मध्ये वापसी करत असताना एक चांगला खेळाडू या टीमचा. बॅटिंग झाली नाहीये दोन्ही मॅच मध्ये. अनिकेतची मात्र आता गोलंदाजी तारेल का, कारण नवीन बॅटर मैदानावरती आलाय. हर्षदला पाहतोय आता. 3 चेंडू 9 ची गरज आहे मॅच मध्ये. एका दुसरा मोठा फटका. पुन्हा एकदा शोधावा लागेल. प्रल्हादने मागच्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवरती षटका टोकून विजयाच्या दिशेने शिरकाव केला होता. मात्र लगेचच अनिकेतने स्लोवर चेंडू फेकला. त्यानंतर डॉट आला, चौकार आला, विकेट आली आणि आता 3 बॉल 9 बनवायचे आहेत. दोन्ही टीमचे 4-4 विकेट झालेत. मात्र टॉस काडी संघाचा आहे त्यामुळे त्यांना धाबा 8 सुद्धा चालतील. 3 बॉल 9. मॅचची सिच्युएशन अत्यंत चांगली पाहायला मिळतोय. 3 चेंडू 9 ची गरज. स्लोवर फेकला, बिग शॉट. जास्त उंची लांबी कमी, कॅच की मॅच. हो हो, मॅच बनवली आहे या ठिकाणी टीम दिवा संघाने. 2 चेंडू 9. दिवा संघाचे प्रेक्षक आता मॅच ऑनलाईन पाहतात, कारण आता 2 बॉल 9 बनवायचे आहेत. आणि दिवा संघ म्हटलं की आमचे ग्रामीण संघटनेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट आदेश शेठ भगत साहेब यांचा दिवा संघ पहा मिळतो. त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. आता 2 बॉल 9 बनवायचे आहेत खाडी टीमला. मॅच जर जिंकला तर ओमला पारितोषिक मिळेल. 2 चेंडू 9. फटका चांगला. कॅच इटचा कॉल. कॅच आउट. आणि अनिकेत पाटीलने विकेट हॅट्रिक मिळवली आहे. आता 1 बॉल 9. सामना पूर्णपणे पाहतोय गणेश कृपा दिवा संघाच्या बाजूने. अनिकेत पाटीलने काय खेळ झाला. अगदी सामना मी म्हणे काडी संघाच्या बाजूने होता. मात्र त्यांच्याकडून सामना कसा हिसकवायचा हे अनिकेत पाटीलने दाखवून दिलाय. कारण जरी धावा झाल्या नसल्या अनिकेत पाटीलच्या बॅटमधून तरी सुद्धा त्याने गोलंदाजी फार चांगली केली आहे. टर्निंग पॉइंट षटक फेकलं. अगदी 6 बॉल 13 बनवायच्या होत्या. 5 बॉल 13 राहिल्या. त्यानंतर आलेला चौकार मॅच मध्ये शिरकाव केला खाडी संघाने. 4 बॉल 9 राहिल्या. 3 बॉल 9 राहिल्या. त्यानंतर ठराविक अंतराने विकेट मिळाली आणि आता 1 बॉल गरज आहे ती 9 धावेची. काय षटक फेकलाय अनिकेत पाटील या मॅच मध्ये पाहतोय कमबॅक करून देत असताना. आता 1 बॉल 9 आणि सामना ते जिंकलाय. हॅट्रिक मिळेल का? अनिकेत स्वतः गेला. 4 विकेट.
मिळवता राहिले, मात्र सामना जिंकला या ठिकाणी गणेश कृपा दिवा या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम, गावदेवी कार्डी संघ आणि आमचे ॲडव्होकेट अध्यक्ष भगत साहेब हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत होते, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. हॅलो, चला एक सन्मान करू आपण व्यासपीठावरती. हॅलो, आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा अड्डा ठरतोय. नो डाऊट्स अबाउट ज्याने विकेट हॅट्रिक मिळवले शेवटच्या ओव्हरमध्ये